विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 3.2 हा सुरुवात केलेला आहे आणि ज्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण या प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन नंबर्स जे पूर्ण केलेले ते एकदा मी या ठिकाणी तुमच्या समोर सांगतो आहे. जे झालेले क्वेश्चन नंबर्स आहेत, 1 झालाय, 2 झालाय, 3, 4, 5 तुम्हाला होमवर्क साठी दिला होता, तो तुम्ही केला असेलच. त्यानंतर 6, 8 and 9 हे एवढे क्वेश्चन्स हे आपले कम्प्लिटेड क्वेश्चन्स आहेत, आपण जे पूर्ण केलीत. ठीक आहे. आता यानंतर आजच्या तासिकेला आपण 2 एक्झाम्पल्स बघणार आहोत जे एकमेकाशी अतिशय आयडेंटिकल आहेत, सारख्या मेथडनं त्याला सॉल्व्ह केली गेलेली आहेत. ठीक आहे. तर कोणते एक्झाम्पल आहेत, त्यांचा क्रमांक असणार आहे क्रमांक 7 and 10. हे आपण एकामागे एक घेण्याचे कारण ही आहे की त्यांना सोडवण्याची मेथड ही अगोदरच्या पेक्षा वेगळी होती आणि जवळपास सारखे मेथड असं म्हणायला काही हरकत नाहीये. ठीक. त्यामुळं आपण क्वेश्चन नंबर 7 आता सुरुवात करत आहोत या आपल्या प्रॅक्टिस सेटला किंवा आजच्या तासिकेला. सगळ्यांनी लिहायचं आपापल्या नोटबुक मध्ये क्वेश्चन नंबर 7. ओके. The 11th term and 21st term. The 11th term. The 11th term and 21st term, 21वी term of an AP, of an arithmetic progression of an AP are 16 and 29 respectively. 16 and 29 respectively. 16 आणि 29 आहे. Then find the 41th term. आपल्याला 41वी टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या गणिताचं आपण जर ऑब्झर्वेशन करत असेल तर आपल्याला इथं फाइंड आउट काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड द 21st टर्म, 41वी टर्म काढायची आहे. ठीक आहे ना. आणि 41वी टर्म काढण्यासाठी तुम्हाला हे माहिती आहे की मला TN सूत्र वापरावं लागेल आणि जे दिलं जातं कोणत्या फॉर्म्युल्यानं, A + n-1 × D आहे की नाही. या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला उत्तर तर मिळवता येणार आहे, त्याच्यात काही अडचण नाही. पण या सूत्राचा वापर कधी करता येईल आपल्याला, जर आपल्याला A ची किंमत आणि D ची किंमत माहिती असेल तर. ही किंमत दिली का एक्झाम्पल मध्ये? नाही, A आणि D दिलेला नाही. आपल्याला त्या बदल्यात काय दिलंय, 11th टर्म आणि 21st टर्म ही आपल्याला प्रोव्हाइडेड आहे. मग आपण ह्या दोन ज्या किमती दिलेल्या आहेत ऍडिशनल, त्याच्या साहाय्याने आपण एकदा A आणि D मिळवूया आणि एकदा A आणि D मिळाला तर आपण उत्तर इथं मिळवू शकतो. ठीक आहे. आता A आणि D कसं मिळवायचं ते आपण बघणार आहोत या उत्तरामध्ये. सो हा सेक्शन उत्तराचा आपला ऍक्च्युअली इथून सुरुवात होती आहे. ठीक. आपण गिवन न स्टार्ट करूया. वी हॅव गिवन दॅट, व्हॉट वी हॅव गिवन, 11th टर्म म्हणजेच काय लिहू शकतो आपण त्याला, T11, 11th टर्म. आणि किती दिली ती 11th टर्म आहे 16. ठीक आहे ना. अँड अनदर टर्म वी हॅव गिवन T21, 21st term we have given which is 29. T21 हे आपल्याला दिलेलं आहे. आता T11 आणि T21 यांच्याकडे बघत बघत आपण या दोघांसाठी TN चा फॉर्म्युला वापरूया. We know that. बघा आपल्याला काय माहिती ते फॉर्म्युलेच्या संदर्भामध्ये, TN = A + n-1 × D हा फॉर्म्युला आपल्याला वेल नोन आहे. ठीक आहे. यामध्ये आपण आता येथे आपल्याला n ची व्हॅल्यू सुरुवातीला 11 ठेवू शकतो आपण. यांच्या जागेवर काय ठेवता येईल, 11. म्हणजे आपल्याला काय मिळतं ते बघूया. पुट n = 11, कारण T11 आपल्याला दिलेला आहे. त्यानं काय होईल बघा, मी जर L11 पुटअप केला तर T11 = A + n च्या जागेवर 11 ठेवायचे, 11 - 1 × D. बाकी काहीच नाही ठेवण्यासाठी आपल्याला. पण T11 याची किंमत मात्र आपण ठरवलेली आहे, विच इज 16 = A + 10D. ठीक आहे. आता या इक्वेशनला आपण रिअरेंज करूया. म्हणजे काय,
टूच्या पलीकडची साईड मी इकडे लिहितो आहे आणि हे 16 जागा बदलतोय फक्त, बाकी विशेष काही बदल नाही. म्हणजे काय होतं आपल्याला, a plus 10d which is equal to 16 and we quote this as relation number first. याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट सपोज करतो आहे. ठीक आहे. आता जसं आपण n ची किंमत 11 ठेवून इक्वेशन नंबर 1 मिळवलं, आता तसंच आपण आणखी किंमत ठेवू शकतो. किती बरं? 21, 21 ती ठेवूया मग आपण. ठीक आहे. पुट n इक्वल टू 21. n जर आपण 21 ठेवला या फॉर्म्युल्यामध्ये tn च्या, तर बघा t21 इक्वल टू a प्लस n मायनस 1, n म्हणजेच 21 मायनस 1 इंटू डी, 21 मायनस 1 इंटू डी. पण t21 हा देखील आपल्याला दिला गेलेला आहे आणि तो किती आहे? 29. ठीक आहे. इथे ठेवूया मग t21 च्या ऐवजी 29 इक्वल टू a प्लस 21 मायनस 1 20 डी. याचं देखील रिअरेंजमेंट करूया, म्हणजे ही साइड मी इकडनं लिहितो आहे, म्हणजेच काय होईल, a प्लस 20d इज इक्वल टू 29. वी कोड दिस ॲज रिलेशन नंबर सेकंड. आता हे दोन रिलेशन्स आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. या दोन इक्वेशनचा जर आपण विचार केला तर आपल्याला पहिलं प्रकरण आठवलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. प्रकरणाचं नाव होतं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आपल्याला या ठिकाणी दोन इक्वेशन्स आपल्या समोर आहेत. हे एक इक्वेशन आणि हे एक दुसरं, दोघंही सायमल्टेनियस इक्वेशन आहे, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स कोणते कोणते आहे, ए आणि डी असे दोन व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. आणि या दोघांना आपण जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला ए आणि डी च्या किमती मिळतील, है ना. आता सॉल्व्ह करण्यासाठी आपण विचार करूया कोणत्या व्हेरिएबलचं कोएफिशियंट सारखा आहे किंवा नाही. आपल्याला सहज कळतंय, इथं ए चा व्हेरिएबल कोएफिशियंट 1 आहे, इथं देखील ए चा कोएफिशियंट 1 आहे. मग मी जर सबट्रॅक्शन करत असेल तर ए कॅन्सल होईल, है ना. मग आपण सबट्रॅक्शन करूया. subtract equation 1 from equation 2. इक्वेशन 2 मधून पहिलं इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करूयात. ठीक आहे. आता हे सबट्रॅक्शन काय मिळेल बघा, a प्लस 20d इक्वल टू 29. सबट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे. पहिलं इक्वेशन मी लिहितोय, a प्लस 10d इक्वल टू 16. a प्लस 10d इक्वल टू 16. ठीक आहे. आता तुम्हाला पहिलं प्रकरण आठवत असेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, की जेव्हा जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतोय विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तेव्हा दुसऱ्या इक्वेशनचे व्हेरिएबल्स आपल्याला बदलायचे. व्हेरिएबल्स ऐवजी सिम्बॉल्स आपल्याला बदलायचे. व्हेरिएबल तेच राहणार, चिन्ह आपल्याला बदलायचे. जसं ए हा पॉझिटिव्ह आहे, तो आता निगेटिव्ह होणार. 10d पॉझिटिव्ह आहे, तोही निगेटिव्ह होणार. आणि हा 16 पॉझिटिव्ह आहे, तो देखील निगेटिव्ह होणार आहे. आणि हे केल्यामुळं आता या ठिकाणी हा ए प्लस ए आणि मायनस ए कॅन्सल होईल. ठीक आहे. आणि 20 मायनस 10 तो होणार आहे 10d इक्वल टू, आणि 29 मधून 16 जर आपण सबट्रॅक्ट करत असेल तर राहणार आहे 13. आणि म्हणून आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत मिळते आहे d विच इज 13. आणि हा 10 इकडे पाठवूया छेदामध्ये, 13/10. ठीक आहे. कुणी याला 13/10 ला 10 ने भाग देऊन सोडवलं तरी चालेल किंवा असं ठेवलं तरी चालणार आहे. आता ही आलेली डी ची किंमत एका कोणत्या तरी व्हेरिएबल, एका कोणत्या तरी इक्वेशन मध्ये आपण ठेवू शकतो, 1 किंवा 2 मध्ये. मला असं वाटतं इक्वेशन नंबर 1 हे सोयीचं आहे. बघा मी तुम्हाला दाखवतो. इक्वेशन नंबर 1 हे सोपं आहे, जे आपल्याला ठेवायला सोयीस्कर जाऊ शकतं. ठीक. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया, पुटिंग d इक्वल टू 13/10 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. पहिल्या इक्वेशन मध्ये आपण ठेवूयात. ठीक आहे. पहिलं इक्वेशन मी लिहितोय बघा, a प्लस 10d इक्वल टू 16. a प्लस 10d इक्वल टू 16. यामध्ये आपल्याला d ची व्हॅल्यू ठेवायची आहे. a प्लस हा 10 रिमेन्स ॲज इट इज, d ला मात्र रिप्लेस करणार आहोत आपण कशाने बघा, 13/10 इक्वल टू होणार आहे 16. ठीक आहे. नाव हे 10d आणि 10 कॅन्सल होतील. हे कॅन्सल आउट केल्यानंतर शिल्लक राहणार आहे a प्लस 13 इक्वल टू 16. 13 तिकडे ट्रान्सफर करूया. सो a इक्वल टू
16 मायनस 13 आणि म्हणून ए ची किंमत मिळणार आहे 3. आपल्याला ज्या दोन किमतींची आवश्यकता होती कोणत्या कोणत्या बरं, मी आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला दोन किमती मिळवायच्या. एक म्हणजे कोणती, ए ची व्हॅल्यू जी आपण मिळवलेली आहे आता, आणि डी ची व्हॅल्यू जी आत्ताच या काही वेळेपूर्वी आपण मिळवलेली आहे. एकदा ए आणि डी मिळाले तर आपण TN च्या फॉर्म्युल्यानं T41 आपण एक्झाम्पलच्या स्टार्टिंग कडे जाऊया. बघा एक्झाम्पल मध्ये मला काय फाइंड आउट करायचं होतं, वी हॅव टू फाइंड द 41th टर्म, T41 काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि म्हणून आता आपण इथे येऊया खाली. टू फाइंड आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, T41 आपल्याला फॉर्म्युला परत एकदा लिहावा लागेल. TN इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. टू फाइंड दिस मच चे फाइंड आउट करण्यासाठी. आता बघा वी पुट, आता T41 काढायचा म्हणजे n ची किंमत किती ठेवावी लागेल, मला 41 ठेवावी लागेल. पुटिंग n इक्वल टू 41, सो T41 इक्वल टू a ची किंमत आताच काढली आपण 3 प्लस n-1, n मीन्स 41 मायनस 1 इंटू D आपण आताच काढला होता विच इज 13/10. ठीक आहे, सो दिस 3 रिमेन्स ॲज इट इज प्लस 41 मायनस 1 होणार आहेत 40 मल्टिप्लाइड बाय 13/10 रिमेन्स ॲज इट इज. या ठिकाणी 10 ने 40 ला भाग जाऊ शकतो, 10 चौक 40 आहे ना, आणि म्हणून आता आपल्याकडे काय येतंय बघा, दिस 3 रिमेन्स ॲज इट इज प्लस 13 आणि 4 चा गुणाकार 13 चौक होणार आहेत 52, आणि म्हणून आपल्याला ज्या प्रश्नात जी किंमत आपल्याला विचारली गेली होती 41th टर्म T41 विच इज कम्स आउट टू बी 52 प्लस 3, आन्सर असणार आहे 55. ठीक आहे, अतिशय सोपं हे गणित होतं विद्यार्थी मित्रांनो, जे तुमच्या समोर मी आता सोडून दाखवलंय. परीक्षेमध्ये हे बऱ्याच वेळेस विचारलं जाऊ शकतं. कोणत्याही क्रमांकाची 41च विचारलं जाईल असं नाही, एखादा परीक्षक वेगवेगळ्या क्रमांकाचे टर्म्स तुम्हाला काढायला सांगू शकतात. फक्त तुम्ही एक करायचं आहे, यामध्ये ए आणि डी च्या किमती काढायच्या आहेत. ए आणि डी च्या किमती सायमल्टेनियस इक्वेशनच्या मेथडनं काढायच्यात. मी वरती जातोय, ज्यांचा स्क्रीनशॉट घ्यायचे राहिले असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. थोडं मोठ्या टाईपचं एक्झाम्पल आहे पण महत्वाचं आहे. हे एक पेज, पुढचं पेज, पुढचं पेजचा स्क्रीनशॉट घ्या ज्यांचं राहिला असेल त्यांनी. हा पुढचा भाग, ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनीच घ्या, फक्त ज्यांनी लिहिलं असेल त्यांनी आवश्यकता नाही. पुढचा पोर्शन आणि त्यानंतर शेवट. चला आता आपल्याला या प्रॅक्टिस सेटच्या शेवटच्या एक्झाम्पल कडे जायचं आहे. एक्झाम्पल नंबर 10, 10वं एक्झाम्पल आता आपण या ठिकाणी मांडूया. एक्झाम्पल नंबर 10th विच इज अगेन अ व्हेरी सिंपल वन. In an arithmetic progression, in an AP, 17th term is 7 more than what? Its 10th term. Its 10th term. 7 more than its 10th term. Then find common difference D. कॉमन डिफरन्स D आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, बघा याही ठिकाणी आपल्याला दोन टर्म्स दिल्यात अगोदरच्या एक्झाम्पल प्रमाणे. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 11th and 21st टर्म दिली होती, या ठिकाणी मात्र 17th आणि 10th टर्मशी रिलेटेड काही एक्झाम्पल दिलेला आहे. फक्त D आपल्याला कॅल्क्युलेट करायचं नाही, एक रिलेशन या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, सो आपण सुरुवात करूया उत्तराला. आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की 17 आणि 10th टर्मशी रिलेटेड काहीतरी कंडिशन आहे. मग एकदा आपण 17th टर्म आणि 10th टर्म ची आपण TN च्या फॉर्म्युलाने एकदा काय मिळवता येतं का त्याचा आपण विचार करूया. वी नो दॅट, सुरुवात करूया उत्तराची. वी नो दॅट
Tn चा फॉर्म्युला या ठिकाणी मेन्शन करा सगळ्यांनी. We know that the nth term of AP Tn is given by a plus n minus 1 into d. a plus n minus 1 into d. सुरुवातीला आपण 17 पुट अप करूया. Put n equal to 17. We will get what we will get. T17 is equal to a माहिती नाही आहे, n आहे 17 minus 1 into d, आणि म्हणून फायनली आपल्याला मिळत आहे T17 is equal to a plus 16d. We quote this as रिलेशन नंबर फर्स्ट. पहिलं रिलेशन म्हणूया आपण याला. आता दुसऱ्यांदा n ची किंमत आपल्याला काय ठेवता येईल बघा. 10. 10th टर्मशी रिलेटेड कंडिशन आहे. पुट n इक्वल टू 10. जर मी n10 पुटअप करत असेल तर काय मिळेल बघा. T10 इक्वल टू a प्लस n मायनस 1 म्हणजेच कोण 10 मायनस 1 इंटू d, आणि फायनली आपल्याला मिळत आहे T11 इज इक्वल टू a प्लस 9d, आणि याला देखील आपण रिलेशन नंबर सेकंड कोट करूयात. ज्या दोन टर्म्स दिल्यात, सॉरी या ठिकाणी थोडंसं करेक्शन आहे, चुकून माझ्याकडून 11 झालेत, 10th टर्म आहे ती. नाव ज्या दोन टर्म्स आपल्याला विचारले गेल्या त्यात 17 आणि 10th टर्म आपण त्या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये मिळवल्यात. ठीक आहे. आता कंडिशन काय दिली ती आपण या ठिकाणी त्याचा उपयोग या ठिकाणी करूया. एकदा मी लिहितोय. बाय गिवन कंडिशन, बाय गिवन कंडिशन. आता कंडिशन कडे जाऊया आपण. काय दिलं बघा एक्झाम्पल मध्ये. मी इथं तुम्हाला समजण्यासाठी इथं देखील लिहितोय म्हणजे तुम्हाला ते समजेल. बघा 17th टर्म म्हणजे कोण बरं. T17 इज 7 मोर दॅन, 7 ने अधिक आहे, 7 मोर दॅन, 7 प्लस, देन व्हॉट, देन द 10th टर्म दॅट इज T10. हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा 17th टर्म ही 7 ने ग्रेटर आहे, 7 मोर दॅन, कुणापेक्षा 7 मोर दॅन, देन दॅट ऑफ द 10th टर्म. ही आपल्याला दिलेली अट आहे, ही आता आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. बाय गिवन कंडिशन आपण या ठिकाणी मांडूयात आता. T7 17th term is 7 more than that of the 10th term. ठीक आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण T17 आणि T10 इथे रिप्लेस करूया. बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये T17 आपण काढलाय, किती आहे, a प्लस 16d. इथे ठेवूयात आपण a प्लस 16d इक्वल टू दिस 7 रिमेन्स ॲज इट इज, आणि 10th टर्म इथंच काढलेली आहे a प्लस 9d. ठीक आहे. आता दोन्ही साईडचं मी जर ऑब्झर्वेशन करत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर दोन्ही साईडला a आणि a सेम आहे, जो आपण कॅन्सल आउट करू शकतो, आणि ह्या 9d ला आपण इकडे ट्रान्सफर करूया. सो दॅट चेंज विल गिव्ह अस 16d हा प्लस 9 इकडे आला तर मायनस 9d होणार, आणि इकडे शिल्लक राहणार आहे 7. ठीक आहे. 16 मायनस 9 होणार आहे 7d इक्वल टू 7, आणि म्हणून d इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 7 divided by 7. That means we are having the value of d which is 1, जी आपल्याला रिक्वायर्ड होती या एक्झाम्पल मध्ये. d ची किंमत किती मिळते आहे, 1. एवढंच आपलं विचारलं गेलेलं आहे. अतिशय सिंपल हे एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. समजण्यासाठी देखील फक्त कंडिशन लक्षात येणं गरजेचं. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता. पहिलं पेज आहे. पुढचं पेज. त्यानंतरचं पेज. ओके, अंडरस्टूड. सगळ्यांना लक्षात आलंय आजचा भाग विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट पूर्ण होतो आहे, जो की बेस्ड होता nth टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता आपल्याला पुढच्या एका महत्वाच्या हेडिंग कडे जायचं आहे, विच इज सगळ्यांनी टाकायचंय सम ऑफ फर्स्ट n terms
ऑफ एन एपी ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या एन टर्मच्या ऍडिशनचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा. आपण आतापर्यंत nth टर्म काढली, 20वी, 30वी, 25वी, 31वी टर्म आपण काढलेली आहे, पण त्याची बेरीज कधी केली नाही. एक पासून समजा मी उदाहरणामध्ये असं म्हणतोय की एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, 1, 3, 5, 7 अशी कॅरी ऑन होत होत या ठिकाणी काही टर्म्स आहेत, असं समजा की या ठिकाणी 20 टर्म्स आहेत. त्या 20 टर्मची सगळ्यांची बेरीज किती येईल, तर आपण आतापर्यंत आपल्याकडे माहित असणाऱ्या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण याचं उत्तर मिळवू शकत नाही. ठीक आहे. आणि म्हणून आता आपण एक फॉर्म्युला या ठिकाणी लिहून घेणार जो n टर्मची ऍडिशन अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या आपल्याला देऊ शकतो, आणि तो आपण या ठिकाणी लिहूया. if a is the first term, a is the first term and d is common difference, d is common difference, d हा common difference असेल, then sum of first n terms of an AP is given by खाली मी फॉर्म्युला लिहितो, त्या फॉर्म्युलाने आपल्याला तो मिळणार आहे. and this formula is given by SN. S stand for the sum of first n term. SN अगोदर TN होता, T stand for the term TN, SN stand for the sum of the first n terms. SN equal to n divided by 2 into bracket 2a plus n minus 1 into d ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर आणखी एक ब्रॅकेट क्लोज. दोन्ही फॉर्म्युले जवळपास सारखे दिसण्यावर आहेत, कन्फ्यूज होऊ नका. मेजर डिफरन्स लक्षात घ्या, TN मध्ये फक्त a होता, SN मध्ये मात्र 2a असतो. बरेच मुलं इथं a लिहितात किंवा त्या फॉर्म्युल्यामध्ये 2a लिहितात, असं चालणार नाही. हा एक फॉर्म्युला झाला या SN या फॉर्म्युल्यावर आधारित, SN या कन्सेप्टवर आधारित हा पहिला फॉर्म्युला आहे, फर्स्ट. आणखी एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी सिम्पली डिराईव्ह करणार आहोत. दोन फॉर्म्युल्याचा उपयोग आपण करू शकतो, कसा होईल तो बघा. नाव सी, याच फॉर्म्युल्याला मी असं लिहिलं चालतं का बघा, SN इक्वल टू n डिवायडेड बाय 2. नाव या ब्रॅकेट मधला 2a जो आहे त्याला मी असं लिहितो बघा, a प्लस a लिहिला फक्त स्प्लिट करून चालू शकेल, प्लस n मायनस 1 इंटू डी. ठीक आहे, पुढचं ऍज इट इज ठेवलं. आता मी या ठिकाणी दोन सेक्शन्स करतोय त्याची. कोणते कोणते दोन सेक्शन बघा, हा ए सेपरेट करतोय आणि हा पुढचा भाग सेपरेट करतो आहे. आता हा ए जर सोडून दिला मी, तर हा दुसरा जो भाग आहे, हा दुसरा भाग म्हणजे कशाचा फॉर्म्युला दिसतोय बरं आपल्याला, इट इज द फॉर्म्युला ऑफ TN, nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन, a प्लस n मायनस 1 इंटू टी है ना. आणि म्हणून आता मी या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो आहे आपला. कोणता फॉर्म्युला आहे बघा, महत्वाचा असेल, SN इक्वल टू n डिवायडेड बाय 2, जशाच तसा. आता हा जो a आहे, a इज नथिंग बट द फर्स्ट टर्म, ज्याला आपण T1 लिहूया, T1 प्लस आणि a प्लस n मायनस 1 इंटू डी, हा मात्र कोण असणार आहे, TN, nth टर्म. ठीक आहे, आणि हा असणार आहे आपल्यासाठी सेकंड फॉर्म्युला. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्यासाठी सेकंड फॉर्म्युला. आपण आवश्यकतेनुसार या दोन फॉर्म्युल्यांचा उपयोग करणार आहोत, हा पहिला आणि हा दुसरा. आता तुम्हाला समजण्यासाठी हा जो पहिला फॉर्म्युला आहे, हा पहिला फॉर्म्युला कधी वापरणार आपण, जर आपल्याला ए फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिला असेल तर हा पहिला फॉर्म्युला वापरायचा. आणि दुसरा फॉर्म्युला कधी वापरता येईल आपल्याला, ए म्हणजे फर्स्ट टर्म दिले असेल आणि त्यासोबत डी न देता मला जर nth टर्म दॅट इज TN दिला असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो. दोन्ही फॉर्म्युले वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापरायचे, कसे वापरायचे ते आपण एका प्रॅक्टिस सेटच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी. दोन्ही फॉर्म्युले अत्यंत महत्वाचे आहेत. टोटल या प्रकरणामध्ये 3 फॉर्म्युले, त्यातला एक आपण आता घेतला आणि हे 2 फॉर्म्युले, यावर आधारित आपल्याला आता पुढचा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे, सो नाव आपण पुढे मूव्ह करूयात. प्रॅक्टिस सेट 3.3 सगळ्यांनी हेडिंग टाकायची आहे.
प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 3.3 हा देखील 3.2 सारखा अत्यंत महत्वाचा प्रॅक्टिस, सगळे एक्झाम्पल महत्वाचे असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, आता या प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आज फक्त आपण एक गणित घेऊया जे एक ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे आणि ते एक्झाम्पल झाल्यानंतर आपण या तासिकेमध्ये थांबणार आहोत. ठीक, सो सुरुवात करतो मी पहिल्या क्वेश्चनला. ऍक्टिव्हिटी आहे बघा, इफ a equal to 6 we have given, b equal to 3 we have given, and we have to find what we have to find, that is sum of first 27 terms. S27 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे ते बघू शकता. ऍक्टिव्हिटी आपल्याला अशी दिली, पुस्तकात जे दिले ते एकदा लिहितो, मग ब्लँक स्पेसेस आपण भरूया. a equal to 6, d equal to 3, S27 equal to क्वेश्चन मार्क हा आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, ही लाईन आपल्याला दिली, याच्यात कोणतीही ब्लँक स्पेस भरायची नाहीये. आता पुढे बघा, Sn equal to n डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज. इथे एक आपल्याला ब्लँक स्पेस दिलेला आहे जो आपल्याला भरायचा आहे. बॉक्स प्लस n-1 इंटू d ब्रॅकेट क्लोज असणार आहे. कशाने भरली जाईल बरं ही ब्लँक स्पेस विद्यार्थी मित्रांनो? आता सरळ सरळ Sn चा फॉर्म्युला आहे जो आपण आत्ताच बघितला बघा इथे. हा पहिला फॉर्म्युला, हा जो ब्रॅकेट दिसतोय हा या ठिकाणी ब्लॉक आपल्याला ब्लँक स्पेस म्हणून दिलेला आहे आणि मग ती जागा भरली जाणार आहे. कशाने भरली जाईल ती? इट विल बी फिल्ड बाय 2a. ठीक आहे, चला पुढे काय दिले ते बघूयात आपण. विच इज फर्दर इक्वल टू, किमती ठेवून दिल्या त्यांनी 27/2 ब्रॅकेट क्लोज. इथे आहे 12 प्लस 27-1 हे देखील त्यांनी भरून दिलेलं आहे आणि या ब्रॅकेटच्या नंतर एक आपल्याला ब्लँक स्पेस दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला किंमत भरायची आहे. कशाची किंमत असेल बरं? नॅचरली इट विल विथ व्हॅल्यू ऑफ डी आपल्याला भरावी लागेल आणि डी ची व्हॅल्यू आहे 3. हे आपल्याला भरता येईल, या ठिकाणी भरायचे आहे 3. ठीक आहे, नाव पुढे मूव्ह करूयात आपण. विच इज नथिंग बट 27/2 ब्रॅकेट मध्ये 12, सॉरी इथे डायरेक्ट 27/2 नंतर एक ब्लँक बॉक्स दिलेला आहे, तो आपल्याला भरायचा आहे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. हा आपल्याला भरावा लागेल, मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे. आता इथला कॅल्क्युलेशन पार्ट आपण या ठिकाणी करूया साईडला, तुम्हाला लक्षात येईल. हे 12 प्लस 27-1 होणार आहे 26 मल्टिप्लाइड बाय 3 है ना. 12 प्लस 26 मल्टिप्लाइड बाय 3 गुणाकार करा. 25 75 आणि 3 78 आणि बेरीज किती होतीये मग? 78 आणि 12 होणार आहेत 90. ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी येणार आहेत 90. पुढे आपल्याला गुणाकार हा ऑलरेडी दिलेलाच आहे, त्यामुळे कोणतंही कॅल्क्युलेशन करण्याची आपल्याला तिथे मात्र गरज नाही. 27 2 ने भाग देऊन त्यांनी 45 मिळवलेले आहेत आणि शेवटी आपल्याला उत्तरासाठी एक ब्लँक बॉक्स दिलेला आहे. 27 आणि 45 चा तुम्हाला गुणाकार करावा लागेल, जे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. गुणाकार करा सगळ्यांनी. 27 आणि 45 जर गुणाकार आपण केला तर तो भरणार आहे 1215. 1215. तर अशी ही ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल आहे, अतिशय सोपं होतं. स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासिकेला आपण 3.3 जस्ट स्टार्ट केलेला आहे, ज्यातला फॉर्म्युला देखील आपण एक बघितला या ठिकाणी, जो बेस्ड होता सम ऑफ द फर्स्ट टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन, जो आपण इथे बघितलाय. आजच्या तासिकेतले एक्झाम्पल कळालेत का विद्यार्थी मित्रांनो? समजले? 2 एक्झाम्पल महत्वाचे होते 3.2 मधले. चांगले प्रिपेअर करा त्याला. ओके, चला आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी थांबूयात. गुड बाय. गुड बाय सर. गुड बाय. गुड इव्हिनिंग.